1 जुलैपासून देशभरात जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू झालाय। याबाबत व्यापारी आणि ग्राहकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी खतांची खरेदी करायला गेलेल्या शेतकऱ्याला एक सुखद धक्का बसलाय। कारण खतांवरील कर आधीच्या 60% 5% झालाय। त्यामुळे खतं 5 ते 70 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहेत। वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीचा कृषी निविष्ठांवर काय परिणाम होणार याची चिंता शेतकरी वर्गात होती। त्यांना थोडासा सुखद धक्का बसलाय। जीएसटीच्या आधी खतांवर 6% वॅट आणि 1% अबकारी कर असा 60% कर भरावा लागत होता। आता तो सरसकट 5% इतका झालाय। त्यामुळे खतांच्या किमती 5 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत कमी होणार आहेत। आम्हाला कमीत कमी 5 रुपयापासून 35 ते 100 रुपयापर्यंत आम्हाला कमीमध्ये भेटते। पण याच्यामुळे आम्हाला थोडाफार फायदा झाला। महत्त्वाच्या खतांच्या आधीच्या आणि नव्या किमतींवर एक नजर टाकूया। युरियाचा आधीचा दर होता 300 रुपये आणि नवीन दर आहे 294 रुपये, म्हणजेच 6 रुपयांचा फरक पडलाय। डीएपीचा जुना दर होता 1100 रुपये आणि नवीन दर आहे 1078 रुपये, म्हणजेच 22 रुपयांचा फरक पडतो। 2020 जुना दर होता 800 रुपये आणि नवीन दर आहे 784 रुपये, म्हणजेच 16 रुपयांचा फरक। खत विक्री करणाऱ्या कंपन्यांनी 1 जुलैपासून या नवीन करांनुसार दरपत्रक काढले। खतांवर 12% जीएसटी लागेल अशी शक्यता होती, मात्र 5% जीएसटी लागू झाला। या नव्या दरानुसारच बाजारात खत विक्री केली जात असल्याचं व्यापारी सांगतायत। जे जीएसटी सुरू झाली त्याच्यामुळे आमचे पहिले 12%ची जी जीएसटी होती त्याला सरकारनं 5% आणल्यामुळं 60%चे टक्केनं रेट कमी झालेले आहे, प्रभाव पडलेला आहे त्याच्यावर। याच्यामुळं पूर्ण शेतकरी वर्गाला आणि आमच्या व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा झालेलाच आहे। जीएसटीमुळे खतांच्या किमती कमी झाल्यात। हा फरक फार नसला तरी ग्रामीण भागात फील गुड वातावरणासाठी पुरेसा आहे। तसंच बी बियाणांना वस्तू आणि सेवा करातून सूट देण्यात आली आहे, त्यामुळे बहुतांश शेतकरी समाधानी आहेत। जीएसटीमुळे शेतकऱ्याला कोण्याच प्रकारे जे व्हॅट जास्त होता तो ऑलरेडी शासनानं कमी केल्यामुळं जीएसटीमुळे सर्व शेतकऱ्याला फायदा झाला आहे। खतं असो, औषध असो, बियाणं असो। केंद्र सरकारने लागू केलेल्या या नव्या कर रचनेबद्दल अनेक मतं आणि मतांतरं समोर येत आहेत। काही ठिकाणी नाराजीचा सूरही येतोय, पण शेती जगतात मात्र खतांच्या कमी झालेल्या भावांमुळे शेतकरी आनंदी आहे हे नक्की। हिंगोलीहून संजय घवड आणि परभणीहून विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।